1 जनवरी से 31 जनवरी इस समयावधि में पूरे राज्य भर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडल की ओर से रास्ता सुरक्षा महीना अभियान चलाया जाता है। इस अभियान के अंतर्गत आज चंद्रपुर में जिला मोटर ड्राइविंग स्कूल संचालक संगठन की ओर से बाइक और कार रैली निकालकर जन जागृति की गई। इस रास्ता सुरक्षा अभियान में विधायक किशोर जोरगेवार ने हरी झंडी दिखाकर रैली की शुरुआत की। बाइक और कार रैली आरटीओ ऑफिस से जटपुरा गेट होते हुए गांधी चौक, जनता कॉलेज चौक से बंगाली कैंप और वापस आरटीओ ऑफिस तक निकाली गई। इस समय प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, यातायात नियंत्रण शाखा के पुलिस निरीक्षक पाटिल, चंद्रपुर जिला मोटर ड्राइविंग स्कूल संचालक संगठन के पदाधिकारी उपस्थित थे। इस अभियान में दुपहिया चलाते समय हेलमेट पहनना, चौपहिया वाहन चलाते समय सीट बेल्ट लगाना, शराब पीकर गाड़ी ना चलाएं, यातायात नियमों का पालन करना, यातायात संकेत पहचानना, सुरक्षित वाहन चलाना आदि उपस्थित मान्यवरों की ओर से मार्गदर्शन किया गया। इसमें विधायक किशोर जोरगेवार ने उपस्थितों को मार्गदर्शन किया। आमचे लोक संचालक आहात आणि लोकांना वाहन कसं चालवायचं त्याच्याबद्दलचं प्रशिक्षण देणार आहे आपण आहात। आणि आता जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होत आहे। तुम्ही ती झाकी सुद्धा केलेली आहे। रोज कुठून ना कुठून फोन येतो, दिवसा येतो, रात्री येतो आणि सांगितलं जातं की भाऊ या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला, कुटुंबातला कर्ता पुरुष केलेला आहे। हे आहे तर ही होऊ नये याकरता जनजागृतीच ही महत्त्वाची आहे। कारण की कायदे किती केले तरी कायद्याने हे काही साध्य होणार नाही आहे। मी मुंबईच्या त्या कोस्टल रोडवर आता जेव्हा जातो तर आता तिथेही अपघात होऊ लागलेले आहे। त्या आपला जो रोप ब्रिज आहे मुंबईचा त्याही ठिकाणी अपघात होता। ठिकठिकाणी लागलेला आहे, इंडिकेटर लागलेला आहे, स्पीड लिमिट सांगितल्या गेलेली आहे, चालान येतं आता ऑनलाईन, तरी पण अपघात हे होत आहे। त्याचं कारण केवळ आणि केवळ अधिक जनजागृती झाली पाहिजे। लोकांना आपले कर्तव्य अधिकार समजून सांगितले पाहिजे, हे सुद्धा या माध्यमातून आपण करतात। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे ने जानकारी देते हुए क्या कहा। रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत ड्राइविंग स्कूल असोसिएशन चंद्रपूर जिल्हा यांनी मोटरसायकल व ड्रायव्हिंग स्कूलचे कार्स यांची बाईक रॅली आणि कार रॅली आयोजित करण्यात आली होती। या कार्यक्रमाच्या अनुषंगाने चंद्रपूर शहरामध्ये रस्ता सुरक्षेची जनजागृती करावी आणि नागरिकांपर्यंत वाहतुकीच्या नियमांची पोहोच व्हावी यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। सर्व ड्रायव्हिंग स्कूल संचालक, मालक आणि इन्स्ट्रक्टर यांना मी आरटीओ चंद्रपूर यांच्याकडून शुभेच्छा देतो। त्यांनी चांगल्यात चांगले वाहन चालक निर्माण करावे आणि रस्ता सुरक्षेला शासनाला, प्रशासनाला हातभार लावा अशी विनंती करतो। धन्यवाद। तो वहीं यातायात नियंत्रण शाखा के पुलिस निरीक्षक पाटिल ने भी इस संदर्भ में जानकारी दी। रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनने चंद्रपूर शहरामध्ये वाहतूक नियमनाविषयी जनजागृती करण्यासाठी बाईक रॅली आणि कार रॅली याचं आयोजन आज केलेलं होतं। या कार्यक्रमाला आम्ही सर्वांनी प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना वाहतूक नियमनाचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि ड्रायव्हिंग स्कूलवाल्यांनी चांगले चालक निर्माण करावेत ही अपेक्षा आम्ही त्यांच्याकडून व्यक्त केलेली आहे। जनतेमध्ये चांगल्या पद्धतीचे प्रशिक्षित चालक जर त्यांनी निर्माण केले तर अपघाताला आळा बसेल आणि इथून पुढं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी लायसेन्स काढून अपघाताला प्रतिबंध कसा होईल याविषयी आम्ही त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि तसेच चंद्रपूर वासियांना वाहतुकीचे नियम समजावे म्हणून त्यांची जी रॅली आहे त्या रॅलीमध्ये चंद्रपूर वासियांनी त्या रॅलीचं महत्त्व समजून घ्यावं आणि वाहतुकीच्या नियमांचं पालन करून अपघातांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करावा। धन्यवाद। तो वहीं चंद्रपुर जिला मोटर ड्राइविंग स्कूल संचालक संगठन की ओर से इस संदर्भ में क्या जानकारी दी गई, आइए जानते हैं। आज सर्व चंद्रपूर जिल्हा ड्रायव्हिंग स्कूल संचालक संघटनेतर्फे आज आम्ही भव्य दिव्य अशा कार व बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीमध्ये सर्वांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला, त्याबद्दल सर्व चंद्रपूरकरांचे आम्ही आभार मानतो। त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये ट्रॅफिक विभागाचे प्रमुख माननीय पाटील सर, आरटीओ विभागाचे प्रमुख माननीय किरण मोरे सर यांची प्रमुख उपस्थिती होती, माननीय आमदार साहेबांची प्रमुख उपस्थिती होती। त्यांनी या रॅलीला एक हरी झंडी देऊन रॅलीची सुरुवात केली, त्यांच्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आणि सर्वांचे मी आभार मानतो। सीटीव्ही के लिए प्रतिनिधि वैभव रोयारकर की रिपोर्ट।